तर मंडळी शुभ सकाळ तुम्हाला. आणि हे बघा, आज मम्मी लागल्यात आता स्वयंपाकाला सकाळी सकाळी. आणि इथे सगळ्यांची आता वेगवेगळे कामं चालू आहेत. मम्मीचा स्वयंपाक चालू आहे. हे बघा, आता पप्पाचा इथे योगा चालू आहे. पप्पा, आम्हाला तुमचं रोजचं रुटीन सांगा बरं, काय काय असतं. आता मी सकाळी 6ला उठतो हा. आणि मग फिरायला जातो. 2-3 किलोमीटर फिरून ये. फिरल्यानंतर परत आल्यानंतर योगा करायचा. योगा झाल्यानंतर 11 वाजता आंघोळ, 10 वाजता आंघोळ आणि 11-11:30 वाजता जेवण होतं. जेवण. आणि ते तर राहिलं तुमचं, तुम्ही उठल्यावर आधी काय करतात? गरम पाणी पितात. हा, गरम पाणी 1 तांब्या गरम पाणी प्यायचं. नंतर फिरायला जायचं. फिरणं म्हणजे असं भरपूर फिरून येतात ते, पूर्ण असं मोठा राऊंड मारून येतात. 2-1 किलोमीटर जातो. तेवढं फिरल्यानंतर मग काय घरी येतात. घरी आल्यावर त्यांचा भरपूर वेळ योगा चालतो. योगा करायचा म्हणजे शरीर हेल्दी राहतं. चला तर आता माझे काम दाखवते आजचे तुम्हाला. हे आता सगळं निर्माण ते टाकून ठेवलंय इथं मी. आता हे सगळं मला घासून काढायचे. आणि कोणाचं काही असो, श्रावण असो काही असो, यांचं तर काहीतरी वेगळंच चालणार. आता बघा यांचं काय चाललंय इकडं. काय करू राहिले? एवढ्या वेळची गाडी धुवून राहिलेत बरं का. 1 तास झालाय गाडी धुवून राहिली. अरे महिना झाला गाडी धुतली नाही. पण आम्ही श्रावणचं आम्हाला घरातलं आवरायचंय, घर ते धुवायचंय. आणि तुमचं काय आहे, गाडी धुवायची चाललंय का? तुमचं काम या माझं काम. झाडाला पाणी गाडी घातलं ते झाड सुकून गेलं. बर कोणतं? ठेवायला. आणि एक गुलाब आणलं तुम्ही, गुलाबाचं झाड बघितलं असेल, नाही बघितलं असेल, पण दुसरं आणलंय परवा दिवशी मी. मागचं जे आणलं होतं त्याला मी पाणीच नाही घातलं आणि ते सुकून गेलं. म्हणजे ते यांनी मला गिफ्ट दिलं, झाड दिलं डायरेक्ट बरं का. गिफ्ट हे नाही की फुल आणून दिलं म्हणून. रोज डेला काय म्हणत होती, मला एक गुलाब द्या नाही का. हा, मग यांनी काय केलं, म्हणलं रोज रोज जाऊन इतका टाइम भेटत नाही माझ्याकडे, म्हणून मी झाडच आणून दिलं डायरेक्ट नाही का. आणि म्हणले आता खिलते ना तोडून घेईन, नाही तर वास घेईन. पण काय सगळं सुकून टाकलं. आता दुसरा आणलाय वेगळ्या कलरचा, मिक्स कलर आहे, येलो आणि थोडा रेड आहे. तर आता याला सांभाळायचं काम मला दिलेलं आहे परत, की तू सांभाळ तुझं. नाही आता हे याला घालून पाणी आहे काय वरलं. 2 दिवसात किती वेळेस पाणी घातलं? 2 दिवसात का एकदा? घातलं. हा. ओ आवरा ना पटापटा, किती काम आवरायचं बाकी गाडी धुवून काढ, मग बाकीचं आवडचं. म्हणजे आता मी ती दूध बसू का? हा बघ. आणि हे कधी? सगळे आतून आतून चाक बिक धुतल्यात मी आवर. हे कधी घासून काढू? ते नंतर घास. काय बाई, दुसरंच काम वाढून ठेवते. कधी काम कमी नाही करायचे माझं, अजून वाढून ठेव. द्या इकडे ते. काय मला द्या ना मग. नाही दुसरी आण जा, मी नाही जाणार. तुम्ही लहान लेकरांना काय करू राहिले? म्हणजे मी नाही देणार माझं. अरे गाडी व्हायची, जा तिकडे दुसरी आण जा. द्या मला हेच, तुम्ही आणा ना दुसरी. मी आईन चालू आहे काम, तू दुसरी झालं ना किती वेळची. अरे लय बाकी अजून. सोडा इकडे. अरे थांब, तू दुसरी बादल्या छोटी बादल्या त्याच्यात घे. अरे माझ राहिलं नाही. नाही थांब बाकी थांब. नाही ते गाडी आपण दोघं. चल काय तू पलीकडून तुम्ही अलीकडून जातो. चल आता झालं ना ते नीट सगळं. ब्लेड काय ते ब्लेड वाण लागते, सगळी धारा असते पात्र्याला वगैरे. हा इतकं सोपं नाही ते, घासून धुवायची असते. हे काय झालं, निघलं ना. तुला चांगलाच येतं तुझा, शिकली तू तर. मग काय माझा करायचं? तुझ्या फायदा आहे नाही का. तुला कोणती गोष्ट समजून सांगितली ना, हा. तू लगेच शिकते. म्हणजे डोकं जरा फास्ट आहे तुझं. छोटा मेंदू फास्ट आहे तुझा. छोटा आहे का? हा, मोठा स्लो आहे पण छोटा फास्ट आहे. एक काम करू आपण, इथं सगळे सकाळी सकाळी लोक गाडी धुत असतात, तिथे आपण काय करू, होम सर्व्हिस देऊ. पाणी तुमचं, शॅम्पू तुमचा, फडकं तुमचं, फक्त मी धुवून देते 50 रुपये. बघ तिथे एक कार उभी, तिथे घे, इथं घे, 4 गाडी इथंच उभ्या आहेत मग. हा ना. हा, आणि 10 गाड्या ना. मग तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त येतं. काय बोलत आणि तुम्ही शॅम्पूच्या जागेवर निरमा का घेतलाय मग? पांढरे डाग पडायला. चिखल. अहो शॅम्पू शाईन येत असती. हो बघ किती हुशार आहे तू. बघ आपण त्यांच्याकडे शॅम्पू तू. हा, असं पाणी पिकून मारणं. ते कोणता? क्लिनिक प्लस. झालं. अरे जा तिकडे जाणं. ती गाडी धुना किती टाइम झाला, इथं अर्धा तास लागणार अजून या गाडीला. मम्मी आले बाहेर, मला आवडत का काहीच नाही झालेलं माझं. तुम्ही दुसरं गाडी धुवायला लागली, स्वयंपाक कोण करणार? अहो मी हे धुत होते, त्यांनी मला दुसरंच कामाला लावलं. म्हणजे असे सोपे काम पाहिजे. ओ ब्रेस द्या माझ्याकडं. मी सांगितलं तिला गाडी धुवायला. स्वयंपाक कोण करीन? म्हटलं स्वयंपाक झाला, सकाळ गाडी पडली. हा, धरा पटकन. चिखला तू बी केली.
काय बाई सगळं सुकलं यांच्या नादात. सगळं ओलं करून परत घाशीत बसावं लागल. किती मरणाची घाण झाले. मम्मी आता घर पुसून घेऊ राहिले फिनेल टाकून. फिनाईल नाही टाकायचं, मीठ टाक थोडं मीठ आणि हळद टाकावं लागते. काय मिठाई टाका थोडी हळद टाक. पाणी टाकून काय भाजी बनवावी काय? तुला माहितीये का मीठ टाकलं ना तर लक्ष्मी येते घरात, दारिद्र्य जाते. चांगलं असतं मिठाने पुसलेलं. म्हणजे मिठाने आता घर पुसून घ्यायचं. हा याच्यात मीठ टाक आणि असे काने कोपरे सगळे पुसून घे. हे सगळे कोपरे पुसून घ्यावं लागत. कधी आठवण राहू दे, कधी घर पुसलं ना तर मिठाने पुसायचं. लई दमले बर का मी आता. हे शेवटचं काम आहे माझं. हे बघा किती टाकायचं. हा, टाक टाकायला थोडं. खारट पोचा होईल. कोणी अशी फरशी चाटून बघितलं ना सगळं खारट खारट लागलं. मिठाचे तुला काही माहितीच नाही, तू तरी काय करते. टाकलं बस आता पुसून घेते. थोडी हळद टाकायची होती अजून. हा ना. हा. हा. ह्यामध्ये हे करायचं ते करायचं. हे राहिलं ते राहिलं. नुसतं ते सकाळपासून लावले. सकाळपासून कामच काम चाललंय. मग काय रोज 7 दिवस असतात का? जेवलं की झोपा, जेवलं की झोपा, दुसरं काहीच काम नाही. घरातली साफसफाई कोण करेल? हाय सासूबाई करायला, त्याचाही अभ्यास करायला पाहिजे बाई. आपण थोडी मदत करू लागायला पाहिजे सासूला, आईला. ती आपली आईची. मदत मग मी काय पुसून आहे का? तू लगेच म्हणते मी दमले. ती पायापुसती उचल. मी दमले. कधीतरी असं म्हणावं या मी सगळं काम करून निवांत अशी खुशीने बोलली, तसं तर काही नाही बाई, कधीच नाही बाई. काढ असं दरवाजा माग लोट. हा कर राहिले. तरी मलाही वाटत बाई किती माझी सून मस्त हशी खुशीने काम करते. मलाही बरं वाटतं. वॉचमॅन माग माग इथं राहिलं तिथं राहिलं. श्रावण महिना लागलाय, सगळं स्वच्छता पाहिजे. हा देवाधर्माचे दिवस येतो. महादेवाचा पूर्ण महिना महादेवाचा असतो. हा झालं आता स्वच्छ. मी तुझ्यासारखी होते ना, अशी 2 पायापासून अशी छान छान काम करत होते मी. ऐकू माहिती सगळ्या सासांचं एकच असतं. मी तुझ्यासारखे असताना अशी पळायची तशी पळायची. म्हणायचं बाई खरंच माझ्या सासूला काम होत नाही, लय त्रास होते, काही चुकत नाही. हे विचार करायचं. मी तसं म्हणू का? माझ्या सासूला काहीच काम होत नाही. आता काय करायचं बाई म्हणले. शरीर जर मजबूत असलं ना, तू एक सुद्धा काम सांगितलं नसतं हे काम करणे विचार करायचं. ती म्हणायचं बा मम्मीची तब्येत जर बरी असली तर किती काम करीत हे कोण विचार करेल. पण माझं तरी उठून बसून काम करते मी दिवसभर आज. हा ना. आणि मी आपण फक्त एकमेकीला जर विचारलं. समजून घेतलं तसं आपलं घर संसार आहे, ते कोण बघणार आहे मग? लोक हसतात, मग तमाशा बघतात लोक बाहेरचे. हा. हे थोडा डोक्यात विचार करावा लागत आहे घर संसार चालवायचं म्हणल्यावर. स्वतःवर नेट पडला ना माझ्यावर तरी मी असं विचार करीत नाही. जाऊ दे सुनाचं दुखत आहे माझं, जाऊ दे सुनाचं दुखत आहे. एक ना एक दिवस लागन रांकीला. आपण कशाचं काय तरी नुसतं वाकडा तिकडा काळा तोंड करतच राहीन बाई. हे कर बेटा. म्हणजे कोण असून माझ्या तोंडाला काळा म्हणता वय. अगं तुला कोण काय म्हणतंय? अगं एक मन हे बोलायचं. काळ तोंड कसं काय म्हणलं मग? मन असं काय तोंड. लई काम पडलंय आज, काय करू, कंबर दुखायला लागली. हे बघ कंबर नाही म्हणत बरं का मी. पण काहीतरी म्हणतेच ना. हा म्हण. वाचलं आता बघा काय करायचं बघा. झालं बाई झालं. एवढे एक गोष्ट म्हणलं का त्याला माडीत बसायचं. बाई, 5-10 मिनिटं त्याच्यावरच लेक्चर. रोजच मग आता काही वाटत नाही. आणि जर नाही बोललं काय कोणते काम होते तुला नाही सांगितलं? तुला बाई ऐकायला काय खरं नाही. झालं सगळी साफसफाई झाली, सगळं संपलं. आता बसा तुम्ही पण मी पण बसत एवढं आवडलं. हा झोप घडीभर, तेवढी साफसफाई झाली तर घडीभर झोप काढ. हा मग उठ 5 वाजता. हा हा हा